परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काकांना साष्टांग वंदन, वंदात्यांना साष्टांग वंदन, परमादरणीय सुनील काकांना साष्टांग नमस्कार आणि आदरणीय नीलाताईंना साष्टांग नमस्कार. आपण तृतीय मुंडकांमधला प्रथम खंड आणि पहिल्या मंत्राचं निरूपण बघतोय, ज्याच्यावरचं चिंतन बघतो आहे. श्रुती या ठिकाणी ज्ञानाची जी साह्यकारी जी ज्ञानप्राप्तीसाठी प्रथम अंतःकरणाची तयारी फार महत्वाची आहे आणि म्हणून श्रुती या मंत्रामधून आमच्या अंतःकरणाची तयारी करून घेत आहे. अंतःकरणाची तयारी अजूनही का करावी लागते त्याचं कारण असं आहे की ब्रह्मतत्व परमगहन पुनरपी त्याचेची मंथन. काका म्हणतात आहे संबंध भाष्यामध्ये की ब्रह्मतत्व अत्यंत गहन आहे आणि त्याचंच परत परत मंथन आम्हाला करावं लागतं आहे आणि असं मंथन करून करून आमच्या अंतःकरणाची तयारी होणार आहे. तयारी होणं फार गरजेचं आहे. पूर्व तयारी जर नीट असली तर निर्णय पटकन होणार आहे. म्हणून तयारी कडे जास्ती लक्ष आम्ही दिलं पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी पहिल्या मंत्रामधून श्रुती आमच्या अंतःकरणाची तयारी करून घेण्यासाठी एक दृष्टांत, फार सुंदर असा दृष्टांत दिलेला आहे की त्या दृष्टांतामध्ये 2 पक्षी दृष्टांतासाठी वापरलेले आहे आणि एक वृक्ष वापरलेला आहे दृष्टांतासाठी. या वृक्षावर हे 2 पक्षी निवास करतात. बस. मग आता हा वृक्ष कसा आहे तर शरीर हा वृक्ष या ठिकाणी श्रुतीने शरीराला वृक्ष म्हटलेला आहे. म्हणजेच संसार वृक्ष आपण 15व्या अध्यायाच्या माध्यमातून संसार वृक्षाचं वर्णन सविस्तर ऐकलेलं आहे की तो अश्वस्थ आहे आणि असाच हा सुद्धा संसार वृक्ष अश्वस्थ आहे आणि अव्यक्त हे या वृक्षाचं मूळ आहे. म्हणजे तयारी करण्यासाठी आधी कोणत्या पद्धतीने आम्ही कुठे निवास करतो आहे हे आधी आपल्याला माहित पाहिजे. म्हणून त्या निवासाचं आधी वर्णन लक्षात घ्या. तयारी करायची म्हणजे आधी आपण जशी पेटी आहे ती तयार करतो, गावाला जायचंय तो पेटी तयार करतो आणि मग त्यात काय काय घ्यायचं हे ठरवतो. त्या पद्धतीने आधी हे जे पक्षी आहेत 2 हे निवास करतात, तर मग त्यांचं निवास स्थान कसं आहे ह्याचं नीट आधी विचारात जर आम्ही घेतलं तर अंतःकरणाच्या तयारीला योग्य अशी सुरुवात होईल. आणि म्हणून हा संसार वृक्षाचं स्वरूप लक्षात घ्यायचा. हे अश्वस्थ आहे आणि अव्यक्त हे त्याचं मूळ आहे. आता अशा या वृक्षावर हे 2 पक्षी राहतात. पण हे 2 पक्षी कसे आहेत? अत्यंत सुपर्ण म्हणजे अत्यंत सुंदर आहे, मोहक आहे, आकर्षक आहे आणि एकसारखे असणारे समान पक्षी आहेत. सारखे पक्षी आहेत. संयुजो म्हणजे सदा सर्वदा एकमेकांच्या जवळ निवास करणारे आहे. अत्यंत काळजीपूर्वक असं श्रवण झालं पाहिजे. हो, तयारी करायची आहे तर श्रवण झालं पाहिजे. बघा, युद्ध सादृश्य परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे, नवे सुरू झालेलं आहे काही प्रमाणामध्ये. तत्पूर्वी युद्धाची तयारी करण्यासाठी ज्या वेळेला कमांडोजला आदेश देण्यात येतात तेव्हा ते कितीतरी सतर्क राहून ते आदेश पाळत असतात आणि कशा पद्धतीने करायचं आहे या पद्धतीचा सगळा प्लॅन लक्षात घेत असतात. अत्यंत काळजीपूर्वक. इथे आमच्या जीवनामध्ये घडोघडी आम्हा युद्धाचा प्रसंग आहे, तर आम्ही किती सावधगिरीने श्रवण करायला हवं, विचार करण्याची गोष्ट आहे. आणि म्हणून अत्यंत सदा सर्वदा सतत एकमेकांच्या जवळ निवास करणारे हे पक्षी आहेत. सखयो आहेत म्हणजे अभिव्यक्तीचं कारण पण यांचं समान आहे आणि वृक्ष ह्याच पक्ष्यांचे समान अधिष्ठान आहे. आणि अशा पद्धतीने हे जे 2 पक्षी आहे याचा तुलनात्मक दृष्टीने आम्हाला अभ्यास करायचा आहे. आणि या 2 पक्ष्यामधला मी कोणता नेमका पक्षी आहे याचा अभ्यास करून आम्हाला तुलनात्मक अभ्यास करून तयारी अंतःकरणाची करायची आहे. आणि जेणेकरून माझा अंतःकरणाचा निर्णय मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी हाच व्हायला पाहिजे. आणि म्हणून हे 2 पक्षी जे आहे, एक जीवरूपानी आहे आणि एक शिवरूपानी आहे. एक जीव आहे आणि एक ईश्वर आहे.
जीव पुरुषार्थ करतो आणि दुसऱ्या बाजूला प्रारब्ध भोगतो आणि हा वृक्षावरच यांचा निवास आहे. वृक्षावरच अनेक फळ निर्माण होत असल्यामुळे वृक्ष हेच फळ भोगण्याचं स्थान आहे आणि फळ देण्याचंही वृक्ष हेच स्थान आहे. हे आम्ही पक्क लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून श्रुतीने या ठिकाणी जीव आणि ईश्वर असे दोन पक्षी राहतात. तर हा जीव कसा आहे तुलनात्मक अभ्यास या ठिकाणी ह्या श्लोकाच्या माध्यमातून करायचा आहे. हा जीव कसा आहे अज्ञानी आहे, अल्पज्ञ आहे. आणि ईश्वर कसा आहे सर्वज्ञ आहे आणि सर्व शक्तिमान आहे. जीव हा नियम्य आहे, ईश्वर नियामक आहे. हे लक्षात घ्यायचं आणि जीवानी शरणागत राहायचं ईश्वराच्या. म्हणजे मग आम्हाला ऊर्ध्वगतीकडे जाता येईल, त्या मुळाकडे जाता येईल. नाहीतर मग आम्ही आहे त्याच फांदीवर लटकून बसू, थांबून बसू. असं न होता आम्हाला वृक्षावर कायमचा निवास करायचा नाहीये, तर आम्हाला वृक्षावर निवास करून मुळाकडे जायचं आहे. हे पक्क लक्षात ठेवायचं आहे. म्हणून नियम आणि नियामक अशा पद्धतीचा तुलनात्मक असा अभ्यास करून शरणागती पत्करायची आहे. हे ह्या पक्षांमध्ये भेद आहे, उपाधीचा भेद आहे. आणि उपाधीचा म्हणजे जीव अविद्योपाधिक आहे, ईश्वर मायोपाधिक आहे. मी फक्त शॉर्ट मुद्दे सांगते, पण ह्याचा सविस्तर अभ्यास आम्हाला करायचा आहे. अधिकारवाणीमधून श्रवण करून हा सविस्तर अभ्यास मला करायचा आहे. तयारी अंतःकरणाची करायची आहे, कारण घडोघडी आम्हा युद्धाचा प्रसंग. त्यासाठी तयारी करणं अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणून तयारी करताना उपाधीच्या सापेक्ष आम्ही अभ्यास करावा की जीव अविद्योपाधिक आहे, ईश्वर मायोपाधिक आहे. आणि म्हणून यांच्यामध्ये तसंच अंशी संबंध आहे. जीव आणि ईश्वर यांच्यामध्ये भेद नाही, तर अंशी संबंध आहे. हे दोघही परब्रह्म स्वरूपच आहे. म्हणून या उपाधीचा निराश करायचा. पहिले शरणागती सांगितले, आता उपाधीचा निराश सांगितलेला आहे श्रुतीनी. आणि असा उपाधीचा निराश करायचा. त्यानंतर यांचं आता पोझिशन फार महत्वाची आहे. पक्ष्यांची कशा पद्धतीने ते बसले आहेत, तर श्रुती सांगते की जीव पक्षी खाली आहे आणि ईश्वर पक्षी वर आहे. कशासाठी खाली वर असं नाहीये, आमच्या समजुतीसाठी, आमच्या अभ्यासासाठी ही सोय केलेली आहे. की जीव खाली राहतो म्हणजे कशामध्ये, या फांद्या फळं फुलं या संसार वृक्षामध्ये हा रमलेला असतो म्हणून खाली. आणि ईश्वर वर म्हणजे ऊर्ध्वगती राहतो. म्हणून ह्या जीवानी आपली दृष्टी ऊर्ध्वगतीकडे ठेवायची आहे आणि कोण व्हायचं आहे, परब्रह्म स्वरूप असं व्हायचं आहे. म्हणून जी खाली आणि वर या पद्धतीच्या संकल्पना इथे मांडलेल्या आहेत. दुसरं अहंकार युक्त आहेत. हे दोघही पक्षी अहंकार युक्त आहेत. एकाला देहाचा अहंकार आहे, जीवाला देहाचा अहंकार आहे म्हणून देहोहम म्हणतो, आणि ईश्वर शिवोहम असं म्हणतो. म्हणून जीवानी आधी शिवोहम शिवोहम म्हणायचं आणि शिवस्वरूपच होऊन राहायचं. तयारी चालू आहे. तयारीचे फक्त मी काय देते आहे, फक्त पॉइंट्स देते आहे. त्याचं सविस्तर विवेचन सुनील काकांच्या अधिकारवाणीतून होणार आहे. आणि मला श्रवण अत्यंत काळजीपूर्वक कसं करायचं आहे. आणि अशा पद्धतीने हे जीव आणि शिव हे जे दोन पक्षी आहे, या दोन पक्ष्यांच्या दृष्टांताने या ठिकाणी श्रुतीने सविस्तर उल्लेख केलेला आहे. अविद्यमान असणारा पहिला पक्षी जीव आणि दुसरा ईश्वर, जो कर्माची फळ देतो आणि तो साक्षी रूपाने सगळं बघत असतो. अशा पद्धतीने हे जे जीव आणि शिव दोन समान पक्षांचं वर्णन आहे. त्या दोघांच्या दृष्टीमध्ये सुद्धा प्रकाश आणि अंधाराप्रमाणे अत्यंत विरोध आहे. खूप मोठं अंतर आहे. पण हे अंतर मात्र ज्ञानाने मिटणार आहे आणि श्री गुरूंच्या मार्गदर्शनाने हे अंतर मिटून जाणार आहे.
म्हणून श्री गुरूंची शरणागती अतिशय महत्वाची. अभ्यास करताना लक्षात घ्यायचं की हे दोन जीव आणि शिव यांचं कसं स्वरूप आहे, तर ओला नारळ आणि मोठा नारळ ह्यासारखं आहे. बस हा दृष्टांत सगळ्यांनी नीट मोकळा करून घ्या. मोकळाच म्हणते मी, समजून घ्या आणि मोकळा करून घ्या. त्याप्रमाणे जीव आणि शिव यांचं कसं नातं आहे. नाट्यगृहामधील दीप जो आहे त्या दीपाप्रमाणे यांचं नाटक आहे. खेळ खेळणारा, नाटक करणारा जीव आणि त्याला प्रकाशित करणारा ईश्वर आहे, तो अलिप्त आहे. बस त्याच्या शरणागतीमध्ये राहून मी परब्रह्म स्वरूप व्हायचं आहे. अशा पद्धतीने या दोन, जीवात्मा आणि ईश्वर, अशा या दोन पक्षांचा निवास एकाच वृक्षावर आहे अशी श्रुती सांगते आहे. याच्यातील सविस्तर बारकावे आणि सविस्तर विवेचन सुनील काका करतील. रामकृष्ण. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंशी विभूषित करान्नवनीरदाभा पीतांबरा दरुण बिंब फलाधरुष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात् कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने. शंकरं शंकराचार्यं सद्गुरु सर्वसन्निभः सर्वेषां शंकरः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः. सदा शिवसमारम्भां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरंपराम्. सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य सद्गुरु डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख यांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. परमपूज्य मंदाताई यांना शिरसाष्टांग वंदन करतो. आदरणीय नीलाताई यांना नमस्कार करतो. आपण सगळ्यांना वंदन करतो आणि आपल्या देशाचा स्वाभिमान कायम ठेवणाऱ्या व निर्भीड वृत्तीने अन्य प्रदेशात जाऊन आक्रमण करणाऱ्या
सर्व शूरवीरांना वंदन करतो. आज युद्धाचा प्रारंभ झालाय. माझा स्वभाव आहे प्रत्येक गोष्टीवर चिंतन करण्याचा. त्यामुळे आज झालेला एअर स्ट्राईक याचं नाव ऑपरेशन सिंदूर ठेवलंय. 28 भगिनींचा सिंदूर ज्या आतंकवाद्यांनी धर्माचं नाव विचारून नष्ट केला आणि त्या 28 भगिनींना विधवा केलं, त्यांचा सिंदूर मिटवला, म्हणून या एअर स्ट्राईकचं नाव ऑपरेशन सिंदूर ठेवल्या गेलं असं माझं व्यक्तिगत मत आहे. आणि म्हणून सगळे वैमानिक आपले सुरक्षित आलेले आहेत. परमेश्वर त्यांच्या पाठीशी आहे. सत्याच्या बाजूला परमेश्वर असतोच, ह्यात जराही शंका नाही. म्हणून सत्यमेव जयते म्हटलंय. ज्या भगिनींचा सिंदूर मिटला त्याचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर प्रारंभ झालेला आहे. ही सिनेमाची ट्रेलर पण नाहीये. आज जे काही झालंय ना, याला ट्रेलर सुद्धा म्हणता येणार नाही, इतकं लहानसं आहे. बहुत कुछ होने वाला है, बहुत बडा होने वाला है. आणि ते झालंच पाहिजे. आतंकवाद्यांच्या मुस्कट्या दाबल्या पाहिजे. त्यांच्या मागे केवढाही मोठा देश उभा असला तरी सुद्धा. म्हणून त्या सर्व शूरवीरांना नमन करतो आणि मग आजच्या विषयाला प्रारंभ करतो. प्रारंभ करण्यापूर्वी शांतीपाठ आणि तिथून आता अन्य चिंतन नाही, फक्त उपनिषदांचंच चिंतन होईल. शांतीपाठ म्हणूया. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा, भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः, स्थिरैरङ्गैर्तुष्टुवांसस्तनुभिर्व्यशेम देवहितं यदायुः. स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्ताक्षोररिष्टनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. द्वासुपर्णास युजा सखाया समानं वृक्षं परिशश्व जाते, तयोरन्यः पिप्पलं स्वाद्वत्ति अनश्नन्यो अभिचाकशीति. या मंत्राचा पहिला चरण आपला पूर्ण झाला होता आणि तयोरन्यः पिप्पलम स्वाद्वत्ति हा चरण आपला आज आपण घेतो आहे. एक पक्षी स्वादिष्ट अन्न खातोय, स्वादिष्ट फल आहार करतोय आणि दुसरा पक्षी शांतपणे बसलाय. तो फलासक्तीमध्ये नाही, त्याच्या कुठल्याही वासना शिल्लक नाहीत, त्याचे कुठलेही संकल्प शिल्लक नाही. अशा स्थितीमध्ये जेव्हा तो पक्षी बसला आहे त्यावेळेला तो साक्षीत्वानी बसलाय. तो सगळ्या प्रसंगाला साक्षीत्वानी बघतोय. म्हणजे प्रसंग आहे पण त्यात तो लिप्त नाही. आणि दुसरा फळांवर सारखा सारखा झोंबतोय. वास्तविक एकाच झाडाच्या वृक्षावर दोन पक्षी आहेत. कल्पनेसाठी त्याला वर आणि खाली असं सांगितलेलं आहे. एक
भोगामुळे दीन झाला आहे, दुःखी झाला आहे, श्रमामध्ये गेला आहे आणि कर्तृत्व करतो आहे असं त्याला वाटतं आहे. त्यामुळे तो द्वंद्वामध्ये अडकला आहे. आणि दुसरा साक्षीत्वानी बसला आहे. जीव हा अज्ञानी आहे, जीव हा अल्पशक्तिमान आहे, जीव हा अल्पज्ञ आहे, जीव हा नियम्य आहे. ईश्वर हा सर्व शक्तिमान आहे, सर्वव्यापी आहे, नियामक आहे. काल आपण पाहिलं की शरीराला क्षेत्र म्हटलं होतं आणि म्हणून जीव हा अविद्योपाधिक आहे आणि ईश्वर हा मायोपाधिक आहे. एकत्र राहतात पण अधिष्ठान दृष्टीने म्हणजे झाडावर एकाच आहे ना. शरीर हे क्षेत्र आहे, आत्मा हे अधिष्ठान आहे. पक्ष्याचं शरीर हे क्षेत्र आहे आणि वृक्ष हे त्यांचं अधिष्ठान आहे. जीवाचं अधिष्ठान आत्मा आहे नव्हे, जीवच आत्मरूप आहे हे न कळल्यामुळे जीव आणि ईश्वर यांच्यामध्ये भेद आहे असं वाटतं. जीव कल्पित आहे तसाच ईश्वर सुद्धा कल्पित आहे. धक्का बसेल ऐकताना. जसा जीव कल्पित आहे तसा ईश्वर सुद्धा कल्पित आहे. जीव आणि ईश्वर यांच्यामध्ये अंश अंशी संबंध आहे. जीव हा अंश आहे, ईश्वर हा अंशी आहे. म्हणजे काय? थोडस ममैव अंशो जीव लोके जीवभूत सनातन हा अंश अंशी भाव थोडासा समजवून देतो आणि पुढे चालतो. खडी साखर आहे, काही जण त्याला गडी साखर पण म्हणतात. मोठा गडा असतो त्याचा. गडी साखरेला मिक्सर मध्ये टाकलं आणि तिची बारीक भुकटी केली तर पांढरा स्वच्छ जी भुकटी तयार होते गडी साखरेची, ती गडी साखरेचा अंशच असते. म्हणजे बारीक भुकटी हा अंश झाला आणि गडी साखर हा अंशी झाला. तसं ईश्वरापासून जीव तयार झाला आणि म्हणून जसा ईश्वर अंशी आहे तसा जीव सुद्धा अंश आहे. सूर्याचं प्रतिबिंब 100 घटांमध्ये पडलं आहे. आता त्या 100 घटांमधला असलेला जो सूर्य हा अंश आहे आणि तो अंशी आहे. आता तो गोल दिसतो वगैरे वगैरे, याला बिंब प्रतिबिंब अशा शब्दामध्ये पुढे त्याचं वर्णन केलं जातं. आपल्याला सध्या फक्त अंश अंशी एवढंच बघायचं आहे. जीवाचं अंशत्व आणि ईश्वराचं अंशित्व दोन्ही कल्पित आहे. जोपर्यंत जीव सत्य आहे असं आम्हाला वाटत आहे तोपर्यंत ईश्वर सत्य आहे हे मानणं भाग आहे. जीव अविद्योपाधिक आहे आणि ईश्वर मायोपाधिक आहे. आता ईश्वर हा पक्षी वर राहतो हे का सांगितलं समजण्यासाठी. वरच्या माणसाला खालचं लवकर दिसतं म्हणून तो फक्त एकाच झाडाच्या फांदीवर आहे. पण एक फांदी अशी वर चढत असते, त्या फांदीच्या वरच्या टोकावर एक जण आहे, त्या फांदीच्या मधोमध दुसरा आहे. बस फरक एवढाच आहे. फांदी तीच आहे, फांदी नाही बदलली. फांदी म्हणजे अगदी हॉरिझॉन्टल असते असं काही नाहीये. फांदी सरळ झाडाची वरच जात असते. त्याच फांदीवरच्या टोकावर ईश्वर आहे आणि म्हणजे परमात्मा आहे आणि त्या फांदीच्या मध्ये जीव आहे. जीव अहंकाराने मोहित झाला आहे, कर्तृत्वाभिमानाने ग्रस्त झाला आहे. म्हणून देहाशी तादात्म्य पावल्यामुळे तो फलासक्त झाला आहे. स्वतःला मी करता आहे असं समजतो,
त्यामुळे भोक्तृत्वही त्याच्याकडेच येतं. पण हा जो परमात्मा आहे हा साक्षी स्वरूप आहे. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत कर्म केलं पाहिजे हे परमात्म्याला कळतं, म्हणून तो कर्म करतो. पण त्या कर्माला आसक्त होत नाही, फलासक्त होत नाही. म्हणून कर्म करून सुद्धा तो कर्मापासून अलिप्त असतो, अस्पर्शी असतो, अविकारी असतो. म्हणून गुणागुणेषु वर्तन्ते इति मत्वा न सज्जते. सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी इंद्रियाणि इंद्रियार्थेषु वर्तन्ते इति धारया. तो खात नाहीये काही. एक पक्षी खातोच आहे. एक पक्षी भोग घेऊन घेऊन थकतो, पण त्याला खरं सुख मिळत नाही. तो पक्षी अविद्याग्रस्त आहे, देहाशी तादात्म्य पावलेला आहे. अशा पद्धतीने तो असह्य वेदनेमध्ये आहे, कारण तो फक्त उपभोग घेतो आहे. वस्तुतः तो देहाच्या उपाधीमध्येच राहतो. आणि दुसरा जो पक्षी आहे तो स्वरूपाच्या अनुसंधानात पारमार्थिक दृष्टीने अलिप्त असतो. म्हणून पक्षी दोन असले तरी एक ज्ञानी आहे आणि एक अज्ञानी आहे. दोघांच्याही दृष्टीमध्ये अत्यंत विरोध आहे. प्रश्न दृष्टीचा आहे. आत्ताच उदाहरणांचं स्पष्टीकरण झालं की आजोबा आणि नातू हे एकमेकांशी खेळतात आहे, फुगा खेळतात आहे. पण खेळता खेळता फुगा फुटतो आणि नातू रडतो आणि आजोबा हसतात. फुगा हा फुटणारच आहे, देहाचा फुगा हा जाणारच आहे. अज्ञानी असतो तो जाणाऱ्या फुग्याबद्दल रडत असतो आणि ज्ञानी जो असतो तो त्यापासून खेळून सुद्धा अलिप्त असतो. आत्ताच दुसरे उदाहरण ओला नारळ आणि गोटा नारळाचं देण्यात आलं. प्रारंभी नारळाची करवंटी तीच आहे, पण त्याच्या आतमध्ये असलेलं ओलं नारळ हे करवंटीला चिटकून आहे, लिप्त आहे. आणि कोरडं जे नारळ आहे ते खणखण खणखण आवाज करतं आतमध्ये, कारण ते त्या करवंटीला चिटकलेलं नाही. जीव तादात्म्य पावल्या असल्यामुळे ओला नारळासारखा आहे आणि झाडाच्या फांदीवर बसलेला जो पक्षी आहे हा गोटा नारळासारखा आहे. उपाधीमधील सत्यत्व बुद्धीचा निराश झाला की गोटा नारळ होतो. नाट्यगृहातल्या दीपाशिवाय नाटक होत नाही, पण दीप नसेल तरी नाट्य होत नाही. नाटक झालं तरी तो दीप त्या नाटकामध्ये लिप्त नसतो, तो साक्षीत्वानी बघत असतो, जसा दुसरा पक्षी आहे तसा. मग या दीपाला प्रेरक म्हणायचं का? मग हा जो दुसरा आहे तो प्रेरक आहे का? या प्रश्नाचं उत्तर आहे हो. पण कसा प्रेरक आहे? प्रेरणा देणारा करता नाही. सूर्य उगवल्यानंतर जसं जगामध्ये कार्य सुरू होतं, त्या कार्याच्या सूर्य उगवण्याशी संबंध असला तरी त्या सूर्याला कर्तृत्व प्रेरकत्वाचं येत नाही. प्रत्येकाने सूर्य उगवल्यानंतर कार्य केलंच पाहिजे असं बंधन सूर्याने घातलेलं नाही. असा प्रेरक आहे. आणि या पद्धतीतून आपण आता पुढची वाटचाल करूया. समान वृक्षे पुरुषो निमग्नो अनिशया शोचती मुह्यमानः जुष्टम यदा पश्चत्यन्य मीशमस्य महिमानमिति वीत शोकः.
दोन पक्षांचा दृष्टांत पुढेही पण चालू आहे. एक जीव आहे, एक ईश्वर आहे, हेही माहिती आहे. जीव संसारी आहे आणि ईश्वर मुक्त आहे, हेही माहिती आहे. पण मग जीव कधी मुक्त होऊ शकेल? विषय काय सुरू आहे? जीव कधी मुक्त होऊ शकेल? ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे, त्या उत्तरासाठी दुसरा मंत्र आहे. माऊली किती हे आहे बघा, किती कनवाळू आहे बघा. काय म्हणते आहे की स्वरूपाच्या दृष्टीने जीव आणि ईश्वर भिन्न नाही, पण उपाधीच्या दृष्टीने दोघ जण भिन्न आहेत. ईश्वराला अभेदत्वाचं ज्ञान आहे आणि जीवाला भेदात सत्यत्व आहे. अभेदत्वाचं ज्ञान नसल्यामुळे जीव शोक आणि मोह ग्रस्त झालेला आहे. मग आता जीवानी काय शरीर बदलल्यानंतर ईश्वर होईल का? नाही, त्याची गरज नाही आहे. आपल्या अंतरंगातली दृष्टी बदलली पाहिजे, सत्यत्व दृष्टीचा निराश केला पाहिजे. जीव हा देह तादात्म्य पावलेला आहे. त्याला देहात्म बुद्धी असं म्हणतात, म्हणजे देहालाच तो आत्मा समजतो. आणि देहाला आत्मा समजल्यामुळे माझा जन्म या तारखेला झाला, मग आता वाढदिवस, त्या तारखांची सुरू. देहाशी पहिल्यांदा तो तादात्म्य पावतो, म्हणजे जवळीक साधतो. त्याला देहाच्या संसर्गात राहणं असं म्हणतात. आणि संसर्गात राहता राहता तो त्याच्याशी तादात्म्य पावतो. आईला जर म्हटलं की तुमचा मुलगा खूप छान आहे, तर तुम्हाला घरी पक्वान्न खायला मिळालं म्हणून समजा. कारण माझा मुलगा म्हणजे मी आहे असं आईला वाटतं. वास्तविक मुलगा म्हणजे ती असते का? नाही, पण तिला वाटतं. मुलाला नावं ठेवले तर ती दुःखी होते, मुलाची स्तुती केली तर ती अत्यंत आनंदी राहते. म्हणून जिथे जिथे ममत्व असतं तिथे तिथे सुख दुःख ठरलेलं आहे. ममत्वामधूनच सुख दुःखाच्या संवेदना तयार होतात. लहानपणी शाळेत जायचं आम्ही. आमच्या पूर्ण वर्गामध्ये एकच मुलगा होता ज्याला चष्मा होता. शाळेचं वय, त्यामुळे आम्ही त्याला कंदील म्हणत असे. आजकाल अनेक लहान मुलांना चष्मे आहेत, पण तेव्हा नव्हते आमच्या काळात. तर त्याला कंदील म्हणून सगळे जण चिडवायचे, सगळा वर्ग त्याला कंदीलच म्हणायचा. अगदी आता मॅट्रिक पास होऊन 50 वर्ष झाल्यानंतर आम्ही सगळे एकत्र भेटलो, तेव्हा त्याला गमतीने कंदील म्हणून आवाज दिला, तेव्हा तो हसला. पण त्यावेळी तो रडत असे. देह तादात्म्य, देह तादात्म्य, की मला कंदील म्हणतात. वास्तविक तो कंदील होता का? नव्हता. कुणाला लठ्ठ म्हटल्याने वाईट वाटतं, कुणाला रोड म्हटल्याने दुःख होतं. देह तादात्म्याचं लक्षण आहे, देहाशी ममत्व असल्याचं लक्षण आहे. आणि ज्या वेळेला मी देहाशी जुळतो त्यावेळेला सुख दुःखाशी जुळलो म्हणून समजावं. म्हणून ज्याचा ज्याचा संयोग होतो त्याचा वियोग निश्चित आहे. जो जुळला ना तो एक ना एक दिवस जाणारच. संबंध हे संपण्यासाठीच असतात, हे जर साधकांनी लक्षात ठेवलं नाही तर प्रेम संबंध, नाते संबंध ह्यात दुःख होणार नाही. आपल्यावर
आणि आपण त्यांच्यावर अत्यंत प्रेम करणारे आपले वर्गातले मित्र, सोबती, ज्यांच्याशिवाय आपण एकही दिवस राहत नव्हतो, रोज शाळेत भेटत होतो, वर्षानुवर्ष त्यांच्या भेटीगाठी नाहीत, कुठे आहेत हे माहिती नाही. आमच्या काळी फोन नव्हते, त्यामुळे ते कुठे आहेत, काय आहेत वगैरे माहिती नव्हतं. एवढं करूनही एकत्र आणले पुन्हा. जे संबंध तयार होतात ते संपण्याकरता असतात, म्हणून संयोग आहे तिथे वियोग हा आहेच. मला एक महाभारतातलं वाक्य वाचायला मिळालं एका ग्रंथामध्ये, ते या ठिकाणी वाचतो. यथा काष्टमच काष्टमच समेयाताम महोदधौ समेत्यच व्यपेयाताम तद्वत भूत समागमाः. याचा अर्थ ज्या वेळेला मी सांगेन तेव्हा तुम्हाला गदिमांचं पद आठवेल. दोन ओंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक मेळ आहे मेळ माणसांचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. हे महाभारतातलं सुभाषित आहे आणि गदिमांच्या प्रतिभेने त्याला काव्यामध्ये बदल केलेला आहे. पण हा दृष्टांत महाभारतातला आहे. याप्रमाणे संयोग जिथे आहे तिथे वियोग आहे. म्हणून माझ्या बरोबर दीर्घकाळ कुणाही राहू शकत नाही, कुणाचेही संबंध दीर्घकाळ टिकू शकत नाही. आपल्या भोवती सगळे असतात, पण सगळ्यांमध्ये आपण असूनही एकटेच असतो, कारण कुणी ना कोणी सोडून जाणार असतच. जन्मलो तेव्हा एकटाच जन्मलो आणि जातानाही एकटाच आहे. आणि ह्या एकटेपणात अतोनात दुःख असतं. पण जर सद्गुरूंचं सान्निध्य मिळालं तर एकटेपणाचं रूपांतर एकांतामध्ये होतं. आणि एकांते सुखमास्यताम, देवर्षी नारदांचं सूत्र आहे भक्ती सूत्रातलं, एकांते सुखमास्यताम. आणि ज्याला एकांत साधला त्याचं जीवन अत्यंत आनंदाने गेलं, त्याचं मरणही आनंदातच. आला त्याला जावंच लागतं. आपली आई आपल्याला जन्माला घालते, तिच्यामुळे आपल्याला सगळं जग दिसतं, हे आईचे उपकार आहेत. पण श्रुती माता जन्माला येण्याची वाटच बंद करून टाकते, त्यामुळे पुन्हा जन्मही नाही आणि पुन्हा मरणही नाही. जन्म मरणाच्या मधल्या सुख दुःखाचे चढाव उतार सुद्धा नाही. केवढी श्रेष्ठ आहे श्रुती माता, याचा विचार करा. आणि श्रुती माता म्हटलं की स्मृती माता आलीच, म्हणजे भगवद्गीता आलीच. जातस्य हि ध्रुव मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्य. माझा कोणी नाही, मी कोणाचा नाही, ह्याचा अनुभव आतमध्ये पक्का करून ठेवावा, म्हणजे एकटेपणाचं भय राहत नाही. म्हातारपणी एकटेपणाचा फार भय असतं. मुलगा सून, मुलगी जावई घरातनं बाहेर गेले की केव्हा यार, त्यांनी सांगितलं तासभराने येतो की 2 तास का लागले, आता काय होईल, आपलं काही होईल की त्यांचं काही झालं असेल. जेव्हा आपण दुसऱ्यावर प्रेम करतो ना, प्रेम करणं उत्तम असतं, पण प्रेमामध्ये अडकणं वाईट असतं. प्रेमाचं रूपांतर जेव्हा ममत्वामध्ये होतं तेव्हा त्यातून सुख दुःख तयार होतात, भांडण तंटे तयार होतात, आपपर भाव तयार होतात. प्रेम शब्दाचा अर्थ त्याग असा आहे. प्रेम शब्दाचा भोग हा अर्थ ज्या वेळेला येतो तेव्हा तिथे ममत्व शिरलं म्हणून समजावं.
एखादा माणूस आला नाही तर त्याची आठवण येणं वेगळं आणि आपल्याला चैन न पडणं हा भाग वेगळा. बेचैनी वेगळी आणि आठवण असणं वेगळं. आठवण असावी प्रेमातून आणि बेचैनी असेल तर ममत्वातून. त्या प्रेमाचं रूपांतर ममत्वामध्ये झालं, म्हणून ममत्व झालं की जंजाळ झालं, आणि जंजाळ झालं की दुःख झालं, आणि दुःख झालं की जीवन संपलं म्हणून समजा, जगण्याचा उद्देश संपला म्हणून समजा. आचार्यांनी तर सांगितलंय, का ते कांता कस्ते पुत्र संसारो यम अतीव विचित्र कस्त्वम कोहम कुत आयात. तत्वचिंतन झालं तर आणखीन आहे, मनसी विचिंतय वारंवारम वयसी गते कहा काम विकारः शुष्के निरे कहा कासा ज्ञाते तत्वे कहा संसार. आपलं कोणी नसतं हे आचार्य, हे संत मंडळी आपल्याला नेहमी सांगतात. मरेपर्यंत जीवन जगावं लागतं यात शंका नाही. जन्म मृत्यू माझ्या हातीन नसून ते प्रारब्धाधीन आहे हेही मान्य आहे. पण पुढचा जन्म न घेणं हा पुरुषार्थ करता येतो. म्हणून जे माझे माझे आहेत ते खरंच माझे आहेत का याचा शोध घेतला पाहिजे. म्हणून म्हटलं, क्षीणे वित्ते कहा परिवार. पैसा नसेल ना तर माणसाने समजून घ्यावं आपली किंमत नाही होत. पैसा जमवत बसतो, मग जमवलेल्या पैशामुळे त्याचे लचके तोडले जातात. पैसा नाही म्हणून त्रास, पैसा जमवला म्हणून त्रास. त्यापेक्षा सगळ्यांपासून अलिप्त राहणं हे समजलं पाहिजे. नाही समजलं तर मग दैन्यावस्था येते, नैराश्य येतं. ज्या मुलाला मी जन्म दिला तो तिच्या आहारी गेला. ज्या मुलाला मी जन्म दिला तो तिच्या आहारी गेला आणि आता तोही मला विचारत नाही. दैन्य अवस्था आहे, लाचार अवस्था आहे. अशी यावी का हो? यातून नैराश्य येतं, मरून जाण्याच्या इच्छा होतात. आता लवकर मेलेलं बरं असं वाटायला लागतं. मरण आलं तर बरं, किंवा आपण आणून घ्यावं का असंही वाटावं लागतं. आणि अशा पद्धतीचा शोक जेव्हा या टोकाला जातो, पराकोटीला, त्याला अनिशया म्हणतात. या मंत्रामध्ये तो उल्लेख केला आहे माऊलीनी, म्हणजे श्रुती माऊलीनी. काय म्हणते? निमग्नो अनिशया शोचती मुह्यमाना समान वृक्षे पुरुषो. निमग्नो अनिशया शोचिता मुह्यमाना. एक त्या वृक्षावर साक्षीत्वानी आहे आणि दुसरा अनिशया हा अत्यंत दुःखावस्थेमध्ये शोकाकुल झाला आहे. शोचती मुह्यमाना. आणि मग मी कसा मुक्त होईल असं जर पूर्व पुण्यानी आलं तर ठीक, नाही तर या गर्तेमध्ये जाणारे लोक असतात. माझा पेशाच वैद्यकीय पेशा आहे आणि या पेशामध्ये कॅबिन मध्ये डॉक्टरशी एकटं बोलण्याची परवानगी असते. अर्धांगाला सुद्धा बाहेर बसवलं जातं आणि त्यावेळेला आपल्या दुःखाची दारुण कथा चकचकीत कार मधून आलेली व्यक्ती सांगत असते, महागड्या गाडीमधून आलेली व्यक्ती सांगत असते. नोकर चाकर ड्रायव्हर घर सगळं असताना सुद्धा नैराश्याच्या गर्तेमध्ये कलाटणी घेतलेला हा सधन व्यक्ती, हा रूपवान व्यक्ती, हा गुणवान व्यक्ती,
हा कीर्तिमान व्यक्ती अनिशेमध्ये गेलेला असतो, गर्तेमध्ये गेलेला असतो. म्हणून पूर्वजन्माच्या पुण्याईनी बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठले आवडी. सुकृताला जोडलं. कर्ज पाहिजे, नाही देत म्हणते बँक. मग आम्ही घर गहाण ठेवतो, एफडीज गहाण ठेवतो. हा, मग तुम्ही जेवढं जेवढं जोडाल तेवढे तेवढे तुम्हाला अधिक पैसे मिळतात. तसं जर सुकृत जोडलं असेल तर भगवंत प्राप्तीची इच्छा होते आणि निकृष्ट अवस्थेतून सर्वोच्च अवस्थेत जाण्याची व्यवस्था तयार होते. आणि मग श्री गुरु शोधावासा वाटतो. नाही तर आमच्याकडे मस्त घर आहे, दार आहे, गाडी आहे, बंगला आहे. आम्ही हॉटेल्स मध्ये जेवायला जातो आणि आजकाल अब्रॉड फिरण्याचा फॅशन झालेली आहे. इथे ज्या वेळेला मी आलो तेव्हा लोक विचारतात पुण्यामध्ये, 10 दिवस मुंबईत पण होतो, तुम्ही कोणत्या कोणत्या देशाला, कोणते कोणते देश पाहिलेत, तुम्ही कुठल्या कुठल्या देशाला जाऊन आलात. त्याच्यावरून ते जोखतात की याची आर्थिक क्षमता काय आहे. टांझानिया पाहिलाय, सिंगापूर पाहिलाय, दुबई पण नाही पाहिलं. तुम्ही दुबई पण नाही पाहिलं. नेपाळ, हो का. मग पुढचे त्याचे सगळे रिस्पॉन्सेस बदलतात. आणि म्हणून अत्यंत दुःखी, एवढं करूनही तो दुःखीच असतो ना, की मी भारत पाहिला पण परदेश नाही पाहिले. परदेश पाहिले तर 2-4च पाहिले, बाकीचे नाही पाहिले. अहो, स्वित्झर्लंड पाहण्यासारखं आहे. तुम्ही काय नुसतं एवढंच बघून आलात, अमुक अमुकच देश बघून आलात. आणि मग अनिशा, आतमध्ये ही दुःखाची अवस्था तयार होते आणि दुःखाची गर्तेत जातो. गर्त समजते ना, गर्त शब्दाचा दुसरा अर्थ काय सांगायचा, पाण्याचा जो भोवरा असतो ना, भोवऱ्यामध्ये जर उत्कृष्ट पोहणारा फसला तरीही तो पुन्हा वर येऊ शकत नाही. भोवरा तोडून वर नाही येत आहे. समुद्रांच्या लाटांना उल्लंघून जाईल आहे, पण एकदा भोवऱ्यामध्ये सापडला की तो आतमध्ये जातो आणि गुदमरून मरतो. अनिशा, की आता मी भोवऱ्यात सापडलो आहे. कोणता भोवरा आहे हो? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे बहु दुस्तारे. हा संसार अत्यंत कठीण आहे. आम्हाला वाटतं का हो असं? आम्हाला गोड वाटतो. गोड वाटतो तोपर्यंत दुर्दैव आहे. हा संसार गोड असूच शकत नाही. संसारातला माणूस आपला असूच शकत नाही. संसारातला माणूस आपला असूच शकत नाही. संसार गोड असूच शकत नाही. अशा पद्धतीने ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला पूर्व पुण्य फळाला आलं म्हणून समजायचं. आणि सद्गुरु हे त्याच्या जीवनाचं अंतिम ध्येय आहे. सद्गुरु प्राप्ती जर झाली आणि गुरूंपाशी जर त्याची निष्ठा तयार झाली तर तो मोक्षाला सहज जातो. पण नुसतं सद्गुरु लेबल लावण्यासाठी जर मिळवली असतील, तूच माझी माता राघवा, तूच माझा पिता, त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव. संतांची वचनं बघा, ग्रंथांतली वचनं बघा, संपूर्ण शरणागतीने
जर श्री गुरूंना अनन्यत्वाने शरण गेला असेल, मी संपूर्ण शरणागती आणि अनन्यत्व असे दोन शब्द एकत्र वापरतोय. गुरु हे सर्वस्व आहे असं ज्याला वाटतं, तेच मला भवसागरातून तारून नेतील असं जेव्हा वाटतं, ही गुरुनिष्ठा त्याच्या अहंकाराला खल्लास करते, पण वरवरच वाटून चालत नाही. जगामध्ये गुरु हे असं स्थान आहे की जे शिष्याला त्याच्या दोषासह स्वीकारत. बाकीचे सगळे नाते दोषांना स्वीकारत नाही. लग्न कार्यामध्ये जा, दोन माणसं आपसात बोलले की ते नेहमी तिसऱ्याबद्दल बोलत असतात आणि तेही त्याच्या दोषाबद्दल बोलत. पण गुरु शिष्याला त्याच्या दोषासकट स्वीकारत असतो आणि शिष्याच्या अंतःकरणातला अज्ञान स्वतःच्या ज्ञान प्रकाशाने संपवून टाकत असतो. एक वेळ अशी येते की गुरु शिष्य एक झाले, हे हृदयचे ते हृदयी घातले. अशा पद्धतीने गुरु आणि शिष्यांचं नातं आहे. यावर फार बोलणार नाही. हे शिष्यांनी समजून घ्यायचं असतं आणि साधकांनी जाणून घ्यायचं असतं. एक शंकराचार्यांचा श्लोक या ठिकाणी उद्धृत करतो, त्याचं स्पष्टीकरण करतो आणि पुढे चालतो. भावाद्वैतम सदा कुर्यात, क्रियाद्वैतम न करहिचित. अद्वैतम त्रिषु लोकेषु नाद्वैतम गुरुनास. गुरूंसमोर द्वैत बुद्धीने कधीही वागू नये. गुरूंशी तुलना करू नये स्वतःची. माझ्या ग्रुपवर एवढे लोक आणि गुरूंच्या ग्रुपवर एवढेच. आपल्या पायरीचं जर उल्लंघन झालं शिष्याकडून, तर शिष्य कधीही मोक्षाला जाऊन पोचत नाही. गुरुभाव जराही हो डिफ्लेक्ट झाला, गुरु भावामध्ये जरा सुद्धा काय लागलं, तडा निर्माण झाला, गुरु शिष्याचं नातं दुभंगलं, तर पुन्हा त्याचा उद्धार होण्याची सुतराम शक्यता नसते. म्हणून गुरु बद्दलचा उदात्त भाव अंतःकरणामधून जरा सुद्धा पुसट होता कामा नये. गुरूंना भेटायची इच्छा होत नाही, गुरूंसाठी मन ओढत नाही. असं कसं होऊ शकतं? असं कसं होऊ शकतं की काका आपल्या गावात आले आणि आपण भेटायला गेलो नाही, आपण त्यांच्याशी बोललो नाही. आतमध्ये जर हे भावच तयार झाले नसतील, मोक्ष कधी मिळेल? नातलग गावात आला तर भेटतो ना. एक तर आपण त्याला भेटायला जातो किंवा तो आपल्याला भेटायला येतो. इथे आपण जायचं असतं, तो भेटायला येण्याची वाट नसते बघायची. आणि म्हणून नेहमी लक्षात ठेवा, काय केलं पाहिजे? श्रद्धेच्या सामर्थ्याने गुरूंची असीम कृपा होते आणि शिष्याचा उद्धार होतो. नमे भक्ता प्रणश्यती हे भगवद्गीतेचं वचन जर लक्षात ठेवलं तर धन्योहम धन्योहम, आमचं जीवन धन्य होईल. माझ्या वडिलांची गुरूंवर अत्यंत श्रद्धा होती. त्यांचे गुरु भालचंद्र शास्त्री भारती भारताचार्य. शंकराचार्यांनी त्यांना भारताचार्य पदवी दिली होती. शंकराचार्य पदाकरता विचारणा केली होती आणि त्यांनी नाही म्हटलं. आपल्या गुरूंप्रती काय श्रद्धा असावी हे मला वडिलांपासून शिकायला मिळालं. आणि अशी लोकही पाहायला मिळाले.
त्या दोन लोकांचं या ठिकाणी नाव उद्घृत करतो, थोडस सांगतो. त्या ठिकाणी त्या लोकांच्या पहिल्यांदा कुरुगाठा देतो. शुचिनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टो विजायते किंवा अथवा योगिनामेव कुले भवती धीमता. भगवद्गीता सांगते शुचिनाम श्रीमताम गेहे. यामध्ये डॉक्टर काका मोडतात. आपल्यासाठी डॉक्टर काकांनी शुचिनाम श्रीमताम, डॉक्टर काकांचा राजयोग आहे. डॉक्टर काकांनी पाय ठेवला ना तरी कोणीही न मागता तिथे कार उभी होऊन जाते आपोआप. राजवैभव आहे डॉक्टर काकांचं. कोणत्याही ठिकाणी गेले की रिद्धी सिद्धी हात जोडून त्यांच्या दारी उभे असतात. त्यांना रिद्धी सिद्धींना बोलवावं लागत नाही. रिद्धी सिद्धींना डॉक्टर काकांची गरज असते. रिद्धी सिद्धी चारी अंगणे झाडती. काकांच्या अंगणामध्ये झाडू घेऊन बसले असतात. याला शुचिनाम श्रीमताम गेहे असे जन्माला येतात. आपल्या उद्धारासाठी ते अवतार घेतात. आणि दुसरं उदाहरण दिलं होतं अथवा योगिनामेव कुले भवती धीमता. दरिद्री घरामध्ये जन्म, आर्थिक स्थिती बेताची, अंगावर कपडे सुद्धा बेताचे, राहायला घर सुद्धा असं तसंच, आणि खायला मिळेल ते, जेव्हा मिळेल तेव्हा आणि जसं मिळेल तसं. हे उदाहरण मंदाताईंचं आहे. त्या परिस्थितीत मंदाताईंचा जन्म झालाय आणि पुढे म्हटलंय कुले भवती धीमताम. पण आतमध्ये आत्मचर्चा. घरामध्ये काय आहे? धीमताम. धी म्हणजे बुद्धी, विवेक सदैव जागा असलेलं घर. आर्थिक सुसंपन्नता नाहीये, वैभव नाहीये, श्रीमंतीचा थाट नाहीये, पण वैचारिक वैभव प्रगल्भ आहे. वैचारिक वैभव अत्यंत परमटोकाचा आहे, शिगेला पोचलेला आहे. मंदाताईंचे वडील पोस्टर्स रंगवत असत. गंधे पेंटर म्हणायचे त्यांना. आणि पोस्टर रंगवून झाले की भगवद्गीता सांगत असत. पोस्टर रंगवणारा माणूस हा पोस्टरच्याच विचारामध्ये राहत असतो, पण ते भगवद्गीतेच्या विचारात असायचे. मुलाबाळांना भगवद्गीता सांगायचे. अथवा योगिनामेव कुले भवती धीमताम. इथे बुद्धी, अशा दोन प्रकारचे जन्म असतात. दोघांची उदाहरणं तुमच्या समोर ठेवली आहेत. ज्ञानाला शरण गेलं ना, सद्गुरूंना शरण गेलं ना, की सगळ्या गोष्टी सहजगत्या सुटतात. रेशीम बंध सुद्धा सुटतात. ही गुरूंची आणि परमेश्वराची त्याच्यावर झालेली अलौकिक कृपा. रेशीम बंध निघत नाही हो, जळून खाक होतात. कापुराची वाती उजळल्या ज्योती, ठाईच समाप्ती झाली नाही. साधू बोध झाला नुरोनिया ठेला, उरलाच नाही वा बोध झाल्यावर. हा साधू रूपच झाला, ठाईच मुराला.
असो, आपली श्रद्धा गुरूंवर किती आहे, आपली शरणागती किती आहे, आपला भाव कसा आहे, आपल्या समर्पणाची तयारी कशी आहे. पाकिट नारळ आणि नमस्कार आणि प्रसाद म्हणजे शरणागती नव्हे, लक्षात ठेवा. शरणागती भाव आहे. नारळ काया अर्पुणी, नारळ देतो तेव्हा फलासक्ती देतो, काया नारळ रूपी देह देतो. पुन्हा ज्या संतांचा उल्लेख केला होता मी, त्यांचंच हे पद आहे. तन्मयानंद स्वामी माहूर. आणि जीव सुद्धा आत्मरूप होतो. वरचा जो पक्षी आहे त्याच्या सारखा होतो. आणि दोघही उपाधीचा निराश केला की ब्रह्मस्वरूपच आहे. जीवाची अविद्या ही उपाधी, ईश्वराची माया ही उपाधी. आणि या दोन्ही कल्पित उपाधींचा निराश झाला की जीव ब्रह्मरूप आहे. शिवोहम शिवोहम. मग त्या शिष्याला सगळीकडे ब्रह्मच दिसायला लागतं, वरच्या पक्षासारखं. त्याला सगळं दिसायला लागतं कारण तो शेंड्यावर आहे झाडाचा. यो माम पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामि सचमेव न प्रणश्यति. किंवा सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्ट, किंवा निर्वैराग सर्वभूतेषु. अशा पद्धतीने त्याचं जीवन आनंद रूप होतं. आणि असं आनंद रूप जीवन आपल्या सगळ्यांचं व्हावं अशी माझे सद्गुरू डॉक्टर काका यांच्या चरणाला स्पर्श करून प्रार्थना करतो. आणि आपल्या सगळ्यांचं कल्याण हो अशी इच्छा व्यक्त करतो. आणि आज थांबतो. उद्या गुरुवार आहे, उद्या भगवद्गीता घेऊया. राम कृष्ण हरी. राम